भाषण करायला नाही. आशिफ आणि खंडोबा रेवळतिया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी प्रतिमा आहे त्यांचं राहणं हे सात्विक होतं. त्यांचा जो मूळ फोटो आहे तो हातात पिंड घेतलेला, त्या घोड्यावर कधी बसल्या नाही, हत्तीवरून बसायच्या किंवा पालखीतून जायच्या. परंतु काही लोकांचा असा हट्ट होता की अहिल्यादेवी घोड्यावर, आणि ते चित्र पडळकर साहेबांच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्यांनी लावलं आहे की अन्य कधी. दुसरं महत्त्वाचं काम या पोरांनी, सोपं काम नाही आहे. ही एक महत्त्वाची सूचना मला करायची होती. ते फोटो या ठिकाणी आणलेले आहेत, ते तुम्हाला देते. दुसरी महत्त्वाची सूचना आहे, मधमाशांसारखे लोक गोळा. मी 2 दिवस याचा आपल्याशी काय संबंध. म्हणजे पदव्या 2 प्रकारे दिल्या जातात. एक सरकारी असतात, भारतरत्न आणि पद्म पुरस्कार. या ठिकाणी राज्यसभेचे अध्यक्ष आपलं खासदार उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीची महत्त्वाची घोषणा करतो. लोक 2 प्रकारच्या पदव्या घेतात. एक सरकारी भारतरत्न आणि पद्म पुरस्कार, आणि दुसऱ्या पदव्या ज्या लोक देतात ते टिळकांना लोकमान्य पदवी दिलेली आहे. बाबासाहेबांना भारतरत्न आणि बाबासाहेब असं जनतेने दिलं आहे. होळकरांच्या ऐतिहासिक वाड्यामध्ये आपण त्यांना पदवी दिली आहे. या ठिकाणी सगळे बांधव आहेत. अहिल्यादेवींचा हा वाडा आहे. आता ही पदवी त्यांना आहे. ही पदवी स्वार्थ करण्यासाठी तुम्हाला झोपू देणार नाही सरांना. एकच छंद गोपीचं. महिना उलटत नाही तेवढ्यात त्यांना सोलापूर जिल्ह्याचं प्रभारी पद दिलं. तर बाहेर मिळत येतात. टी व्हीवालेही मागे लागतात की या माणसाची मुलाखत पाहिजे. तर एक शेर आहे गोपीचंद शेठ साहेब, तूफान को कह दो औकात में रहना, तूफान को कह दो औकात में रहना. ये गोपीचंद फायर ब्रिगेड गोपीचंद आग का दरिया है, लहरों से नहीं डरता. तूफान से कह दो से नहीं डरता. दुनिया में भीड़ तो बहुत है, भीड़ तो जमाने की बहुत है. उस भीड़ का हिस्सा गोपीचंद नहीं है. दुनिया में भीड़ तो बहुत है, उस भीड़ के हिस्सा गोपीचंद नहीं है. फायर ब्रांड देता है गोपीचंद, ये किस्मत का मोहताज नहीं है. जय हिंद, जय हिंद. बाबूसाहेब मनपूर्वक धन्यवाद. 2 लेखकांची पुस्तकं